हा भाऊ आपला आलाय मुंबईने भेटायला आपल्याला. हाय आदित्य एक नंबर. घामाने म्हणजे काळजी गोळा करतोय भाई. मैं तो काम असं मला काठीने काळजी पाड लागतात. हे बघा येत आहे काळजी. आता ओल्या काळजी काढतोय आम्ही भाजीसाठी. घरांची भाजी करणार आहोत. एवढं तर काज आहे ओली काज. ओल्या काळजी काढ लागतात भाजी करायसाठी. तुम्हाला ह्याचा पुढचा पण व्हिडिओ दाखवतो कसा करतात त्या काजीची प्रोसेस कशी आहे, कशी काढायची काज. कशी पण काढून चालत नाही. ह्याला हाताला जरा तेल लावावं लागतं नाही तर ह्याच्यामधला चीक सगळा लागू शकतो आपल्या हाताला आणि हाताला साल्ट जाऊ शकतो. ओल्या काळजी काढ लागतात भाजीसाठी. दाखवतो नंतर तुम्हाला. इथं पण काढलेली आहे बघा. याची बाग आहे आमची काजीची. हे बघा इथं पण बघा. ही अशी लाल कलरची आहे. हा लाल कलरचा मोठा आहे. मी आता दमलोय काजू गोळा करून. बोलता येईन झाले थोडं. पाणी प्यायला ना आता. हे बघा म्हणजे प्रत्येक प्रकारचा आपल्याला काजू बघायला मिळतात शेतामध्ये. आणि ही अशी पुरा ही दिसते समोर ही भात शेती आहे. ही पुरा पावसाळ्यामध्ये आता पाऊस चालू होईल थोडाफार तेव्हा आम्ही पेरणी करणार. इथे एक 4 रोप्यामध्ये आम्ही पेरणी करतोय. त्यानंतर पेरणी झाल्यानंतर तरव येते. तरव म्हणजे ते भातच असते पेरणी केलेलं, तेव्हा तरव म्हणतोय आम्ही. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आम्ही भात इथं लावतोय. हे बघा इकडं अशा काजी पडलेल्या असतात. या सगळ्या इकडे काजी पडल्यात असतात. गोळा करायला लागतात पुरा. कंबर जाते. हा सांगू कुणाला व्लॉग काढले. काजी लई पडतात. कंबर जाते काजू गोळा करून. आम्ही येणार एक दिवस आठवड्यात ना. रोज करणाऱ्याचं काय. रोज गोळा करणाऱ्याचं मरणच आहे. हे बघा असं हलवलं की काजू पडतात पुरा. म्हणजे उद्यासाठी सोपं असते. आज हलवून सगळ्या काजी पडल्या की उद्या सोपं पडते. म्हणजे उद्या काजी पडत नाही जास्त. कसा आहे व्ह्यू. इकडे सनसेट होणार आता थोड्या वेळात. आणि भात शेती सगळी. इथे ॲक्च्युली विहीर होती अशी. ही पुरा एवढी मोठी अशी विहीर होती. ही मुजवली. इथे एक ओपा केला आहे पूर्ण. तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवत आता काजीची वाढ कशी होते. त्याचा मोर वगैरे ती वरती काज आहे ती चालू व्हायला आत्ता लागायला. दाखवतो तुम्हाला त्यामध्ये कसं असतं काय काजीची वाढ. हा बघा हा पिवळा बोंडो आहे. मुंगी बसली बा रस प्यायली कशी. पिवळा बोंडूचं झाड आहे पुरा. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा बोंडो असतोय. आपल्याकडे बोंडू म्हणतात, कोण कोण मोरटू म्हणतात. हे खायला छान असतं. मीठ टाकायचं आणि खायचं. एक नंबर लागते. एक व्हिडिओ टाकला मी इंस्टाला. त्यामध्ये केला आहे बघा पुरा प्रॉपर व्हिडिओ केला आहे. आम्ही मीठ चटणी मीठ लावून खातोय. हे बघा ते छान असं मोठं आहे. ते कसं आहे असं काढायचे.
ह्याला चटणी मीठ लावला की एक नंबर लागते, खायला भारी असते. आणि याची दारू पण करतात काजू फिनी म्हणून. असं आहे. आता पडलेल्या सगळ्या काजू गोळा करायचे आहेत. काजू गोळा करतो. दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. फणस पण लागलेत आमच्या झाडाला, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं आंबे किती लागलेत. एका फांदीला किती लागलेत बघा. 1 2 3 4 5 लागलेत. कसं आहे, सगळं आहे आपल्या बागेमध्ये, सगळं बघायला मिळतं. करवांद सोडून करवांद वाढते तिथं. इथं आंबे बघा, याची कलम करून खायची, एक नंबर लागते. या लागते तुम्हाला कोकणात. तुम्हाला पाहिजे असलं सांगा, लगेच DM करा, कमेंट करा. वाटल्यास तुमच्यासाठी ठेवतो एक फणस. कधी आंबोली रोडला आला तर सांगा, मला हक्काने मेसेज करा, तुम्हाला देतो मी इथून फणस. हे बघा पुरा झाडाला फणसच भरले. ते बघा इथं वरती दाखवतो तुम्हाला. हे बघा पुरा फणस सगळे आहे तिथं. पाहिजे असलं सांगा मला, तुमच्यासाठी ठेवतो एक. कसं आहे, हे बघा खाली पण लागलेत. मुळापासून चालू होत्यात ते पुरा शेंड्यापर्यंत फणस आहेत. काय कमी नाही फणसाची. तुम्हाला मगाशी मी म्हटलं होतं बघा, काजीची ग्रोथ होते ते दाखवतो तुम्हाला. हा जो आहे हा मोर आहे पुरा. हा स्टार्टिंगला येतोय, त्यानंतर ही अशी बारीक काज असते बघा, त्या मोरमधून काज चालू होते. तिथून पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. इथं मोठी काज आहे का दाखवतो मग तुम्हाला. मोठी काज दाखवतो. हे पुरा मोर आहे. हा हे बघा इथे आहेत. याची त्या मोरमधून ही चालू होते काज अशी. हा आहे तो मुरटो आहे. ही आहे ती काज आहे. त्यानंतर ही मोठी झाल्यावर ही अशी होते. ही अशी ग्रोथ असते त्याची. इथून पुढे ही अशी एवढी मोठी होते. मग ही काज पिकून अशी होते. ही जी अशी असते ही अशी होते. त्यानंतर ह्याच्या पुढे तुम्हाला मुरटू पण दाखवतो. हा बघा, हा थोडा खराब झाला आहे, पण त्याच्यानंतर ही असा मुरटू आणि ही अशी काज होते तयार. हे बघा, ही अशी प्रोसेस असते प्रत्येक पुरा. म्हणजे आमच्या पूर्ण झाडांची काजी आता लागून संपलेत आणि ह्या झाडाची फक्त आता चालू झाले. चा मोर अजून आहे, अजून ह्याला काजी लागणार आता. हे बघा, हे पुरा सगळा असा मोर इथं लागला आहे. आता पूर्ण भरला आहे सगळ्या काजीला मोर. हे बघा, हे शेवटला लागणार आहे आता काज. सगळ्या काजींना लागून गेलेलं आहे आता काजू. हे असं पूर्ण मोर भरलेलं आहे बघा. ही अशी प्रोसेस असते काजूची पुरा. चला, हा भाऊ आपला आलाय मुंबईतनं भेटायला आपल्याला. हाय आदित्य, एक नंबर. घामाने म्हणजे काजी गोळा करतोय भाई. कसं वाटतंय जरा बघून ये बाग आमची. भाऊ आपल्याला भेटायला आलाय मुंबईवरून. काजीची बाग पण बघतोय आता, त्याला पण आवड आहे. हे पेरू झाड आहे इथं. त्याला मोठे पेरू लागतात पण आता लागायला नाहीत. त्याला आता मोर यायला लागलाय. आणि इथं स्टार फ्रूटचं आहे. हे बघा इथं हे स्टार फ्रूट आहे पुरा. हे असं हे बघा, ह्याला पण मुळापासून चालू झालेत लागायला. हे बघा इथं हे पुरा. हे आमचं जुनं घर. हे जुनं घर म्हणायचं आमचं. इथं आम्ही 10 वर्ष काढले त्या घरामध्ये. ह्याच्यानंतर आम्ही आता वरती कॉलनी आहे आमची, तिथं आता नवीन घर बांधले, तिथंच राहतोय आम्ही आता. ह्या घराला 10 वर्ष झाली. म्हणजे 10 वर्ष आम्ही या घरामध्ये राहिलो. हे बघा
हे छान घर आहे, असं काजीचं झाड आहे पुरा समोर, शांतता पूर्ण. आणि काजू गोळा करून ठेवल्यात मगाशी मी, हे बघा इथं काजू गोळा करून ठेवल्यात. हे अजून काढायचे काजी. तर मम्मी मागे थांबली ती काढेल थोड्या वेळ. आणि इथं भाऊ आलेत आपले, हे पार्टी चालू आहे. चूल पेटवले, चूल बिल पेटवले. आणि हे बघा इथं भाऊ बसला. हे पुण्यावरनं भाऊ आलाय खास लग्नाला, मे महिन्यात सुट्टी. पाणी कुठं आहे? हे दाखव जरा आद्या. तेल म्हणजे कुठं आहे तेल? हे रक्तीमुंडी भावानू, रक्तीमुंडी. भावाचे एका लग्न आहे आणि त्याने दिलं हे सगळे एवढं रक्तीमुंडी. हे आता करणार इथं. याची काजीची बाग आहे इथं पुरा. भाऊ आपले मुंबईवरून आलेत म्हटल्यावर म्हणाले पार्टी करूया. आलोय आमच्या खालच्या घराकडे. कसा आहे बघा, मस्त असा व्ह्यू. इकडे सनसेट पण होत आहे आता. चला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आता. हे भाऊ आले सगळे पार्टीला. इथं पार्टी करायला आम्ही आता पुढे. ज्ञानू, ज्ञानू गोव्यावर ना आलाय. हे काय आणलं जाईल, काय आणलं जाईल दाखव. हे बघा आमच्या इथे करवंद पण आहेत. इकडे पुरा सगळी करवंदाची बाग आहे. हे बघा ऋग्वेद कुंभार, खाणार का तुम्ही करवंद? हे बघा एक नंबर सोड. दे बघू, हे खातो. मोठे किती वाजता गेलं? मस्त आहे. इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला वरचं आमचं घर दाखवतो. नवीन कॉलनीमध्ये बांधलं ते. हे जुनं घर आमचं, नवीन घर दाखवतो. हे बघा भाऊ लहानपणी दिवस आठवलेत भावांना. एवढे जण आलेत काळी तोडायला. हा भाऊ पुण्यावरून आलाय, हा मुंबईवरून, आणि आपल्या गावात नाही. काळजी मोडत बसला. कशा पोरासनी हाऊस. काढा लवकर लवकर. असं मोर आला होता ना. आमचे युवा नेते प्रकाश दादा दाखवा. हे युवा नेते इकडे गेले बघा. तिकडे कुठे रक्त तिकडे गेला आहे. भावाने 2 मिनिटात काढल्या सगळ्या काजी. स्पीड फक्त बघा कसा आहे. गावात करून आला. गावात लग्न राहू दे, हे महत्वाचं आहे. पार्टी नाही का जरा इकडे तिकडं. हे थांब की, तू पोरगाच आहे. आम्ही कुठे नाही आमचं येऊन गेला इथं. चला बाय बाय. पुढचा व्हिडिओ तुम्हाला आमचं वरचं घर दाखवतो कॉलनीत. हे बघा आमचं नवीन घर. खालचं घर तुम्हाला बघायला दाखवलंय. हे आमचं नवीन घर स्वप्नपूर्ती. कसं आहे पुरा सगळी झाडं वगैरे लावलीत बाहेर. मी स्ट्रगलला यायसाठी. ही झाडाची बाग करणे म्हणजे ही काय सोपी गोष्ट नाही. हे बघा हे असं घर आहे. झाडं मस्त फुललेत सगळे. हे आमच्या आजी. हे बघा इथं बसले. काय आलं? होय, ती पार्टी करायला खाली त्याच्यासाठी पाण्यासाठी. इथं नाहीत, खालीच आहेत. ही कॉलनी आमची रवनाथ कॉलनी. समूह
विराट कोहली फॅन. चला बाय. लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा.